जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात अर्भकांच्या कक्षाजवळील SNCU चेंजिंग रूममध्ये गुरुवारी दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी शॉर्ट सर्किट झाले। यामुळे कक्षात गोंधळ उडाला। सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। सुरक्षेच्या कारणास्तव येथील बाळांना अन्य कक्षात हलविण्यात आले। जिल्हा रुग्णालयातील स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांना काचेच्या पेटीत वॉर्मरमध्ये ठेवण्यात येते। गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास नवजात अर्भकाच्या कक्षाजवळ शॉर्ट सर्किटमुळे विजेच्या ठिणग्या उडत असल्याचे उपस्थितांनी पाहिले। या कक्षाजवळच चेंजिंग रूम असून तेथून धूर येत असल्याचे लक्षात आले। कर्मचाऱ्यांसह बाळांचे आणि अन्य रुग्णांचे नातलग भयभीत झाले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे काही वेळ गोंधळ उडाला। रुग्णालय प्रशासनाने महावितरणला कळविल्यानंतर त्यांचे अधिकारी कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शॉर्ट सर्किटचे कारण शोधण्याकरिता तपासणी सुरू केली। त्यामुळे प्रशासनाने SNCU मधील बालकांना सुरक्षित ठिकाणी युनिटसह इतर कक्षात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला। या बाळांना 3ऱ्या मजल्यावरील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले। दुपारी 2च्या दरम्यान आपला जो SNCU वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना। त्यांनी त्वरित जे आपलं फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं, नियंत्रणात आणलं। PWDचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांना आपण त्वरित बोलवून घेतलं। त्यांना तिथे काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण SNCUचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस PICU मध्ये होता तिथे त्यांना शिफ्ट केलं। या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त SNCUच्या दरवाजात होती। आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती, सुरळीत चालू होती। त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही आणि थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आलेला आहे। किती बालकं होते आणि तिथे साधारणतः 69 बालकं होते। ट्रीटमेंटमध्ये कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतो, त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता। सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व पण जे रिझर्व प्लेस होते तिथे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।